रामकृष्ण हरी माऊली. मी विनोद घाटगे. भेटी लागे जीवा लागलीसी असं. खरं तर वर्षभरापासून प्रत्येक वारकऱ्याच्या उरात हृदयात जी आस लागून राहिलेली असते, दाटून आलेली असते, त्याच्या पूर्णत्वाचा क्षण म्हणजे विठुरायाची भेट. आणि आता तो भेटीचा क्षण अगदी जवळ आलाय. पालख्या आज पंढरी नगरीत प्रवेश करतायत. लाखो वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. सोबत रिंगण खेळ देखील रंगणार आहेत. हा संपूर्ण सोहळा पाहणार आहोत या खास कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा विठ्ठल माझी वारी. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाऊया छोट्या वारकऱ्याकडे आणि जाणून घेऊया की आज या दोन्ही पालख्यांचं वेळापत्रक कसं असणार आहे. आज पंढरी नगरीत प्रवेश करण्यापूर्वी काय काय कार्यक्रम असणार आहेत ते. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा छोटा वारकरी. आज तो सुवर्ण क्षण, तो मंगल दिवस उजाडला आहे, ज्याची आपण अनेक दिवस वाट पाहत होतो. मी आत्ता वाखरीमध्ये उभा आहे आणि सर्व वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी उत्साहाने सज्ज झाले आहेत. आज फक्त संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याच नाही, तर महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व प्रमुख संतांच्या आणि शेकडो छोट्या मोठ्या पालख्याही आज श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहेत. संपूर्ण पंढरी नगरी आज भक्ती, उत्साह आणि विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून जाणार आहे. पहाटेपासूनच टाळ, मृदंग, अभंग आणि हरिनामाचा अखंड गजर सुरू आहे. पंढरपूरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आज पादुका आरती येथे अत्यंत भावनिक आणि भव्य उभे रिंगण पार पडणार आहे. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील हे शेवटचे उभे रिंगण, तर माऊलींच्या पालखी सोहळ्यात शेवटचे तिसरे उभे रिंगण पार पडेल. वारीतील हा शेवटचा आणि अत्यंत भावनिक रिंगण सोहळा असतो आणि त्यानंतर लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात दोन्ही पालख्या श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. अनेक दिवसांचा पायी प्रवास, असंख्य अभंग, अखंड नामस्मरण आणि विठ्ठल भेटीची आस आज पूर्णत्वाला पोचणार आहे. आता चंद्रभागा स्नान, विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन आणि आषाढी एकादशीच्या सोहळ्याची वेळ अगदी जवळ आली आहे. मित्रांनो, हा फक्त प्रवास नाही, ही भक्ती आहे, ही परंपरा आहे. चला सर्वजण एकच जयघोष करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठराम, जय जय रामकृष्ण हरी. वारीच्या अधिक अपडेट्ससाठी, लाईव्ह वारी पाहण्यासाठी आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा. दिलेला QR कोड स्कॅन करून आत्ताच भेट द्या छोटावारकरी.com ला. म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी. यानंतर पुन्हा एकदा जाऊया छोट्या वारकऱ्याकडे, कारण तो सांगतोय आजच्या दिवसाची महती, आजच्या दिवसाची वारीतली परंपरा. रामकृष्ण हरी. आजचा दिवस प्रत्येक वारकऱ्यासाठी अत्यंत भावपूर्ण, आनंदमय आणि अविस्मरणीय आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास, असंख्य पावलं, अखंड नामस्मरण आणि अनेक दिवसांची ही भक्तिमय वाटचाल. आज सर्व संतांच्या पालख्या वाखरीतून प्रस्थान करून एका विशिष्ट क्रमाने पंढरपूर नगरीत प्रवेश करत आहेत. हा क्षण शब्दात सांगणं खूप कठीण आहे, कारण हा फक्त पालख्यांचा प्रवेश नसतो, हा भक्तीचा विजय असतो. लाखो वारकरी डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन, हातात भगव्या पताका घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीकडे वाटचाल करत असतात. ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पावलो पंढरी वैकुंठ भुवन, धन्य आजी दिन सोन्याचा. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे. तो विठ्ठल आता अगदी समोर आहे. आज वाखरीतून पंढरपुरात प्रवेश झाला आहे आणि उद्या आहे आषाढी एकादशी. विठ्ठला आम्ही आलो, म्हणतो छोटा वारकरी. बोला रामकृष्ण हरी. तर पंढरीच्या वेशीवरून जिथं पालख्या पंढरी नगरीत प्रवेश करतात त्या पादुका मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी.
पाहूया. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, त्यासोबत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, हे सगळे पालखी सोहळे वाखरीमध्ये विसावल्यानंतर आज ते पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहेत. मी ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी पंढरपूरमध्ये अधिकृत प्रवेश समजला जातो आणि इथं आल्यानंतर जे विसबावी चौक आहे या ठिकाणी आल्यानंतर एक शेवटची आरती होते आणि इथूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या शितोळे सरकारांच्या हाती दिल्या जातात आणि पुढे पंढरपूरमध्ये हे सगळे वैष्णव जेवून थांबतात. पण इथं आल्यानंतर ज्या पद्धतीचं स्वागत होतं, कारण पंढरपूर येण्यासाठी आपल्याला माहिती आहे की यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा असं तुकाराम महाराज म्हणाले होते आणि याच दिवसासाठी खरं तर वारकरी वर्षभराची प्रतीक्षा करत असतात. तो क्षण अगदी पुढच्या काही तासावरती येऊन ठेपलाय आणि या ठिकाणी येणाऱ्या या संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, त्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, त्यासोबतच सोपन काकांचा पालखी सोहळा असेल, या सगळ्या पालखी सोहळ्यांचं स्वागत अगदी पुष्पवृष्टी करून केलं जातं. पंढरपूर प्रशासनाच्या वतीनं असेल, त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सुद्धा या ठिकाणी स्टेज लागलेले आहेत आणि इथे अशा प्रकारे आपण बघतोय की स्वागताची तयारी सुरू आहे आणि याच ठिकाणी ते आरती होते आणि आरतीनंतर हा पंढरपूरमध्ये सगळा वैष्णव जन विसावतो. काय वाटतं ज्यावेळेस पंढरपूर जवळ दिसतं? माझ्यासोबत काही वारकरी मंडळी, मला सांगा की पंढरपूरमध्ये आल्यानंतर काय भावना होते? कारण इतका किलोमीटरचं अंतर चालून आल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस पंढरपूर आलंय अशी भावना काय तयार होत? काहीच नाही, भाग गेला न गेला, अवघा झाला आनंद प्राप्त होतो, दुसरं काहीच. पण यासाठी खस्ता खाल्ल्या, कारण 18-19 दिवसाचा प्रवास, पाऊस, ऊन, वारा सगळं सोसत पंढरपूर जवळ काहीच नाही, त्याचा काहीच भाग गेला न गेला, अवघा झाला आनंद. ही भावना आहे खरं तर. मला सांगा की काय भावना असते की ज्यावेळी पंढरपूर जवळ येतं आणि त्यानंतर वारकऱ्यामध्ये काय भावना निर्माण? या संसार रूपी सासरवाडीमधून आपल्या माहेराकडे जाण्याची जी ओढ असते एखाद्या लेकीला, त्या लेकीप्रमाणे या वारकरी सुद्धा एक ओढ असते पांडुरंगाच्या भेटीला जाण्याची. म्हणून ज्यावेळेस अगदी पंढरपुरामध्ये प्रवेश केला माऊलीच्या पादुकापाशी, एक अशी भावना तयार होते की पाठीमागाला सगळं दुःख विसरून एक आईच्या आणि वडिलांच्या भेटीचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी अश्रू रूपात बाहेर येतो आणि ती भावना मला वाटतं प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयामध्ये आहे. नक्की तीच भावना खरं तर वारकऱ्यामध्ये असते की माहेरला आल्याचं सुख जसं माहेरबाशीन महिलेला मिळत असतं, ते सुख वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये आल्यानंतर मिळतं. कारण आपल्या सगळ्याला माहीत आहे की पंढरपूर हे अवघ्या वारकऱ्यांचं माहेर आहे आणि असं माहेर आता आपण बघतोय की अगदी डोळ्यासमोर आहे. पुढच्या काही तासामध्ये आषाढी एकादशीचं दर्शन होणार आहे आणि याच दर्शनासाठी या सगळ्या वारकऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर. तर काल वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडलं. संपूर्ण वारी सोहळ्यातलं हे रिंगण सर्वात भव्य आणि मानाचं मानलं जातं. पंढरीच्या वेशीवर रंगलेल्या रिंगण सोहळ्यात वारकरी अक्षरशः न्हाऊन निघाले. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सगळ्यात शेवटचं रिंगण आपण बघताय की ज्या ठिकाणी हा जो मानाचा आश्व आहे तो धावून रिंगण पूर्ण करतोय. खरं तर आतापर्यंत जेवढे रिंगण सोहळे झाले त्या रिंगण सोहळ्यामधलं सगळ्यात मोठं रिंगण जे वाखरीच्या जवळ ज्या ठिकाणी बाजीराव विहिरीचं रिंगण म्हणून ओळखलं जातं, आपण बघतो की दुसऱ्यांदा हा माऊली महाराजांचा आश्व धावत हे रिंगण पूर्ण करतं. एका आश्वावरती घोडेस्वार बसलेला आहे आणि दुसऱ्या जो घोडा आश्व आहे तो मात्र मोकळा फिरतोय आणि हा आश्व इतक्या वायुवेगाने फिरतोय की हा क्षण बघण्यासाठी खरं तर दुपारपासून या ठिकाणी अगदी पंचक्रोशीतले आणि वारकरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेत की मला वाटतं हा सगळ्यात मोठा रिंगण सोहळा असावा. म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा असो की ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, या पालखी सोहळ्यातलं सगळ्यात शेवटचं, कारण इथून हा सगळा पालखी सोहळा पुढे अगदी वाखरी आणि वाखरीच्या जवळ असलेल्या पंढरपूरमध्ये विसावणार आहे. आपण बघतोय की किती वायुवेगाने या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मानाचा आश्व आहे तो आता धावतोय आणि हा आश्व जवळपास 3 ते 4 वेळा फिरल्यानंतर हा रिंगण पूर्ण होतं. कारण सुरुवातीला अगदी पताकाधारी मंडळी असेल, त्यानंतर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वारकरी असतील त्या धावल्या आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हा मानाचा आश्व धावून हे रिंगण पूर्ण करतोय आणि हे रिंगण पूर्ण झाल्यानंतरच आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा वाखरीमध्ये विसावणार आहे आणि आपल्याला माहीत आहे वाखरी हा शेवटचा मुक्काम असणार आहे, कारण तिथून पुढे एका दिवसावरती पंढरपूर आलाय. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, वाखरी. तर वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडल्यानंतर बाजीराव विहीर इथं चिखलखेळ पार पडला. आता हा चिखलखेळ म्हणजे नेमकं काय, याचं महत्त्व काय आणि ही परंपरा नेमकी कशी असते, काय असते, जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडून.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं शेवटचं रिंगण जे बाजीराव विहीर या ठिकाणी होतं आणि वाखरीमध्ये होणारं हे रिंगण संपल्यानंतरच पुढे हा वैष्णवांचा मेळा पुढे पंढरपूरकडे कूच करतो. मात्र इथं आल्यानंतर एक प्रथा बघायला मिळते आपल्याला की इथं येणारा म्हणजे एरवी तुम्ही बघितलं असेल की वारीमध्ये चालणारा वारकरी हा पांढरा शुभ्र धोतर, पांढरी डोक्यावरती टोपी, पांढरा शर्ट, इथं आल्यावर मात्र कपडे बदलतात आणि कपड्याचा कलर बघताय तुम्ही की कसा होतोय. आणि ही प्रथा आहे म्हणजे इथं आल्यानंतर इथं जो चिखल खेळला जातो, खरं तर दरवर्षी थोडासा पाऊस इथे पडतो आणि त्यानंतर चिखल खेळणारी ही मंडळी पुढे निघते. आणि काय नेमकं त्यामागं कारण आहे मला सांगा महाराज, काय नेमकं कारण आहे इथं? रामकृष्ण हरी. प्रथमतः मी नारायण शास्त्री केंद्रे. आज विश्व माऊली ज्ञानोबारायांचा हा पालखी सोहळा आज बघताय की उद्या पंढरपूरमध्ये प्रस्थान होणार आहे आणि आज हे वाखरी म्हणजे शेवटचं रिंगण आहे. तुम्ही अतिशय गोड बोललात की वारकरी हा शुभ्र वर्णाचा असतो वारीमध्ये, पण आज चिखल का लावला जातो साहेब? या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर वारकऱ्याच्या कपड्याला चिखल लागतो, डाग लागतो, पण चरित्र स्वच्छ होतं हा ज्ञानोबारायांचा इतिहास आहे. म्हणून या शेवटच्या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर जसं विज्ञानामध्ये सायन्समध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, अणु, रेणू, सूक्ष्म कण असतात, रेणू अणुसारखे, तसे या संतातून या भूमीमधून माझ्या ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, संत श्रेष्ठ भगवान बाबा आदी करू साधू संतांचे चरणरज पादुकेतून जात आहेत. आणि संत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संतांचे अणुकणू आमच्या अंगाला लागावे, वारकऱ्यांच्या अंगाला लागावे. म्हणून या ठिकाणी हे वारकरी आपण पाहताय की एकमेकाच्या अंगाला साधू संत ज्या भूमीतून गेले त्यांचे अणु, रेणू, कण लागावे, म्हणून त्या ठिकाणी आम्ही एकूण एकाच्या अंगाला चिखल लावून घेतोय. आणि ही परंपरा फक्त आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे वाखरीचं हे शेवटचं रिंगण आहे आणि हे रिंगण झालं की वाखरीमध्ये विसावलेले हे सगळं वैष्णवजन हे पंढरपूरकडे कूच करतात. वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या खेळाला महत्त्व आहे, रिंगणाचं वेगळं महत्त्व आहे, उडीचं वेगळं महत्त्व आहे. तसंच आपण बघतोय की अशा प्रकारचा चिखल खेळत हा वैष्णवजन आता पंढरपूर विठ्ठलाला भेटण्यासाठी निघाला आहे. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, वाखरी. तर आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेला येत असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया आणि रुक्मिणी मातेसाठी खास भरजरी पोशाख पाठवलाय. बनारसी सिल्क कापडापासून मोत्यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आलाय. आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं हा पोशाख श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्द केलाय. यामध्ये लाल रंगाची बनारसी सिल्कमधील भरजरी अंगी, रेशमी सोवळं, मोत्यांनी गुंफलेला शेला आणि बाजूबंद असा खास पोशाख आहे. रुक्मिणी मातेसाठीही बनारसी सिल्कची आकर्षक पैठणी अर्पण केली आहे. विशेष म्हणजे यावेळी लाल आणि गुलाबी ही रंगसंगती देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी पसंत केली असून त्यानुसार आषाढी एकादशीचा हा खास पोशाख बनवलाय. या पोशाखाबाबत आचार्य तुषार भोसले आणि गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी. आषाढी एकादशीसाठी विठुराया आणि रुक्मिणी मातेचा पोशाख इथं आलेला आहे. आचार्य तुषारजी भोसले हे मुख्यमंत्र्यांकडून हा पोशाख घेऊन आलेले आहेत. मला सांगा, दरवेळेला मुख्यमंत्र्यांकडनं पोशाख तुम्ही घेऊन येता, काय यावेळचं खास वैशिष्ट्य? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महापूजेसाठी त्यांच्या एक वेगळ्याच प्रकारच्या भावना आणि संवेदना असतात आणि दरवर्षी त्या पोशाखाची रंगसंगती ते स्वतः निवडत असतात. यावर्षी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की यावर्षी लाल आणि केशरी रंग तुम्ही वस्त्रांकरता निवडा आणि म्हणूनच लाल आणि केशरी रंगाची रंगसंगती असलेला पोशाख आपण यावर्षी निवडला आहे आणि बनारसी सिल्कमध्ये हे सगळं पोशाख तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम 2 महिने नक्षीकाम याच्यावरती चाललेलं आहे. आणि या दिव्य पोशाखामध्ये परब्रह्म पांडुरंग आणि जगतजननी रुक्मिणी आई साहेबांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचे डोळे आता आसुसलेले आहेत. आपल्यासोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत. महाराज, देवाचा पोशाख तर मुख्यमंत्र्यांकडनं आलेला आहे, काय वैशिष्ट्य? अतिशय यावर्षीचा एक आगळा आणि वेगळा पोशाख आलेला आहे. आपण जर बघताल हे बनारस रेशम, त्यामध्ये एम्ब्रॉयडरी भरजरीत केलेले नक्षीकाम केलेले हे सोवळं आहे. त्यावर देवाची जी अंगी आहे ही या अंगीवरचं जे सगळं एम्ब्रॉयडरी केलेली आहे सोलापूर येथील शुभम तिवारी यांनी सगळी तयार केलेली आहे. आणि हे देवाचा बाजूबंद आहेत हे दोन्ही, हे अतिशय सुंदर असे केलेले आहेत. हा देवाचा शेला आहे, शेला अतिशय सुंदर असा शेला आहे
आणि ही जी साडी आहे ही खास साडी येवला येथून रेशमी पैठणी साडी यावेळेस आलेली आहे. अतिशय सुंदर असं वस्त्र या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पाठवून दिलेले आहेत. आत्ताच आदरणीय तुषारजीने सांगितले की या दोन्हीचेही रंग हे मुख्यमंत्र्यांनी निवडलेले आहेत आणि जेव्हा देव परिधान करतील अतिशय एक लाजवाब सुंदर असं रूप दिसेल. तर उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.